देशमुख एज्युकेशन ट्रस्ट संचालित श्री गणेश क्लासेसचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न। देशमुख एज्युकेशन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देशमुख व विशेष कार्यकारी अधिकारी तथा संचालिका भारती सतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देशमुख एज्युकेशन ट्रस्टच्या श्री गणेश क्लासेसचा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हिरानंदानी मेडोज ठाणे येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, आमदार रवींद्र फाटक, विभाग प्रमुख एकनाथ भोईर, विभाग प्रमुख दिनेश मलपे, राष्ट्रीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बंसीदादा डोके, उपाध्यक्ष संजय मिरगुडे, ठाणे शहराध्यक्ष धनाजी भोसले तसेच ठाणे गुणीजन पुरस्कृत गजानन गायकवाड उपस्थित होते। यावेळी वेल्डन आई या चित्रपटाचे दिग्दर्शक व श्री गणेश क्लासेसचे माजी विद्यार्थी संदीप गचांडे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच सर्वोत्कृष्ट शिक्षक म्हणून पूजा चव्हाण व मनस्वी पालांडे तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक शिक्षक म्हणून ज्ञानेश्वर साळुंके व अंशु यादव यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। विद्यार्थ्यांना नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, शिक्षक दिन, विज्ञान प्रदर्शन, फूड अँड फन, चित्रकला स्पर्धा असे विविध स्पर्धांमधील पारितोषिकं देण्यात आली। माजी विद्यार्थ्यांचे भव्य क्रिकेट स्पर्धांचे पारितोषिक वितरण सुद्धा करण्यात आले। उत्कृष्ट विद्यार्थी, उत्कृष्ट पालक हे पुरस्कार सुद्धा देण्यात आले। कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लासेसचे संचालक संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रकाश पाटील, सचिन सरोदे, रवींद्र प्रजापती, सुदेश आरगोंडा, भरत जगताप, पूर्वा माने, अंजली आरगोंडा, निलेश वामन, घोडबंदर विभाग व विभागीय प्रतिनिधी, श्री गणेश क्लासेसमधील पालकवर्ग, शिक्षक वर्ग तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशमुख एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश देशमुख व श्री गणेश क्लासेसच्या संचालिका भारती देशमुख यांनी उपस्थित मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कृष्ट सूत्रसंचालक अनिल काकुळते सर यांनी प्रभावीपणे केले। गणेश क्लासेस म्हणजे देशमुख सर असं नातं आहे। गेली 30 वर्ष हे क्लासेस ज्यांनी रोपटं लावलं त्याचा एवढा मोठा वृक्ष झाला आणि हजारो विद्यार्थी या क्लासेसमधनं चांगलं शिक्षण घेऊन उत्तमातली उत्तम नोकरी व्यवसायामध्ये आहेत। याच्याकरता एकाग्रता लागते, चिकाटी लागते, सातत्य लागतं आणि शिक्षणाविषयी आणि विद्यार्थ्यांविषयी प्रेम देखील लागतं। नुसते क्लासेस हे काही धंद्याकरता सुरू केले जात नाहीत, तर ज्या वस्तीमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना अधिकचं काही द्यायचं असतं ते क्लासेसच्या माध्यमातून चालतं आणि म्हणून 30 वर्ष देशमुख सर हे अतिशय यशस्वीपणे पार पाडत आहेत। मी त्यांच्या क्लासेसच्या सर्व शिक्षकांना, विद्यार्थ्यांना देखील मनापासून शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो। नाही, काही ठिकाणी वर्ग जे आहेत निरनिराळ्या शाळांमध्ये देखील एवढे विद्यार्थी असतात की त्यांच्याकडे योग्य ते प्रशिक्षण, शिक्षण द्यायला वेळ देता येत नाही। क्लासेसने तुम्हाला अधिकचं एक रिव्हिजन होते, शाळेमध्येही होते, इथेही होते आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये फायदा होतो आणि त्याच्यामुळे मिशन म्हणून चालवणारे क्लासेस हे निश्चितपणे उपयुक्त ठरत आहेत समाजाकरता। क्लासेस आणि देशमुख सर हे नातं जे आहे गेले 30 वर्षापासून आमचं आहे, कारण माझ्याच प्रभागामध्ये ॲक्च्युली त्यांचं गणेश क्लासेसचं रोपटं लावलं गेलं आणि त्याचा आता वटवृक्ष होताना मी पाहतोय। विशेष म्हणजे गणेश क्लासेसचं एक विषय एक घेण्यासारखा आहे की ते आजी आणि माजी विद्यार्थी त्यांच्या क्लासेसमधून शिक्षण घेऊन गेलेले, चांगल्या प्रकारची गुणवत्ता प्राप्त केलेले विद्यार्थी ते सुद्धा त्यांनी जोडून ठेवलेले आहेत। हे इतरही लोकांना ते घेण्यासारखं एक हे आहे आणि गणेश क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अगदी IPS दर्जाचे विद्यार्थीसुद्धा या गणेश क्लासेसच्या माध्यमातून शिकून गेलेले आहेत आणि त्यात चांगली गुणवत्ता प्राप्त करून आपले व्यवसाय, नोकरी, धंदे करत आहेत। त्याचबरोबर गणेश क्लासेसनी हे जे लावलेलं रोपटं आहे ते वटवृक्ष झालेलं आपण पाहता, परंतु स्लममध्ये हे करणं फार जिकरीचं असतं, कारण स्लम सारख्या ठिकाणी एखादा क्लास चालवणं फार अडचणीचं होतं, परंतु त्यातल्या त्यात देशमुख सरांनी हे टिकून ठेवलेलं आहे। आणि विशेष म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडे जर पैसे नसतील तरीही
त्यांना कसं फ्रीमध्ये सुद्धा करता येईल या पद्धतीने ते काम करत असतात. एक माणुसकीचं नातं ते जपण्याचं काम आहे हे देशमुख सरांच्या माध्यमातून होत असतं. निवड क्लासच्या माध्यमातून केवळ शिक्षणच नव्हे तर इतर उपक्रमसुद्धा त्यांचे चालू असतात. अगदी स्पर्धा असू द्या, तर सर्व प्रकारच्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग त्यांचा असतं. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गणेश क्लासेसचं काम चांगलं आहे कारण आज जमाना क्वालिटीचा आहे आणि भरपूर जसे इंजिनियर डॉक्टर वर्षाला निघत असतात, पण जे क्वालिटीचे आहेत त्यांना प्रथम प्राधान्य मिळत असतं. तर जे क्वालिटी देण्याचं काम हे क्लासेस करत असतं आणि शिक्षणावर काम करण्याची गरज आहे. तर त्या उद्देशाने क्लासेसचे आणि देशमुख सरांचे खूप अभिनंदन, कारण त्यांनी एवढी वर्ष हे सातत्याने चालवलेलं आहे. हा वसा वाढतोय, तर त्याबद्दल त्यांच्या पूर्ण टीमचे जिजाऊ परिवाराकडनं खूप खूप अभिनंदन. आजचा हा कार्यक्रम सर्वात आनंद आणि सुखसमृद्धीचा आहे. वर्ष 30वं गणेश क्लासेसचं आणि त्याच्यामधला हा वर्धापन दिन, याच्यामध्ये विविध पारितोषिक विद्यार्थ्यांना देण्यात येतात. क्रिकेट स्पर्धा, शैक्षणिक गुणवत्ता, त्यांचे सामाजिक कार्य याच्यासाठी सुद्धा त्यांना पुरस्कार देण्यात येतात. आणि या कार्यामध्ये मला सर्वात मोठी मोलाची साथ मिळते ते आपले स्थानिक विभाग प्रमुख लाडके एकनाथजी भोईर साहेब यांचं खूप सहकार्य मला लाभतं. त्यांच्या सहकार्यामुळे आज हा वटवृक्ष पूर्ण पोचण्याचं काम मला करता येतं आहे. त्याचबरोबर यावर्षीचं सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे यज्ञताई या उच्च शिक्षित आज वॉर्डामध्ये नगरसेवकासाठी उभ्या आहेत. आणि त्या ताई, मला माहिती आहे की दादांचं एवढं प्रेम आहे या जनतेवरती, या लोकांवरती, या स्थानिक विभागातील लोकांवरती, की म्हणजे एकतर्फे ती बिनविरोधच आहे त्या पद्धतीचं त्यांचं कार्य आहे. आणि खरोखरच आज खरोखर मला आनंदाचे अश्रू येत आहेत की आजच्या या कार्यक्रमामध्ये जिजाऊ चे निलेश सांबरे साहेब येऊ शकले नाहीत त्यांच्या नियोजित कार्यक्रमामुळे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मला फोन करून सांगितलं की मोनिका ताई येतील. त्यांना खरोखर वेळ देता येत नाही, तरी सुद्धा मोनिका ताई यांना त्यांनी पाठवलं. खरोखर मला आनंदाश्रू मला वाहू लागले की बाबा साहेबांनी एवढा त्याची नोंद ठेवली की बाबा आपल्याला या कार्यक्रमाला जाता येणार नाही. मी खरोखरच सर्व विद्यार्थी वर्ग, केळकर साहेब संजय केळकर साहेब यांनी 10वी सराव परीक्षा आणि 12वी सराव परीक्षेसाठी त्यांचं खूप सहकार्य असतं, मार्गदर्शन असतं. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार आहे. त्यांच्यामुळे आज आणि केळकर साहेब प्रत्येक कार्यक्रम आवर्जून, गणेश क्लासेसचा कार्यक्रम म्हटला तर 19वा कार्यक्रम झाल्यानंतर 2019 पासून साहेबांनी एकही कार्यक्रम आम्हाला खरोखर वेळ, त्यांच्या बिझी शेड्यूलमधून त्यांनी वेळ दिलेला आहे. त्यांचं सुद्धा आभार. स्थानिक विभाग प्रमुख दिनेशजी मलपे साहेब यांचं सुद्धा प्रत्येक वेळेला आपल्या पाठीशी हात असतो, थाप असते. त्यांचं सुद्धा मी खरोखर आभार मानतो. या ठिकाणी सर्व मी लोक म्हणतात काय आहे हे एवढं शिवसेनामय, त्याचं मला प्रत्येक कार्यक्रमाला ज्या वेळेला दादा पाठीशी उभे असतात आणि सर्व आपलं शिवसेना परिवार उभा राहतो ना, त्यावेळेला असं वाटते की कार्यक्रम खऱ्या अर्थी सार्थक लागलेला आहे. मी खरोखर या सर्वांचे जे उपस्थित आहेत त्यांचे आणि जे पदाधिकारी, एकतर आज इलेक्शनची एवढी धावपळ आहे, धामधुमाळ आहे, त्याच्यातून वेळच भेटू शकत नाही प्रत्येकाला. ज्या वेळेला आमंत्रण पत्रिका द्यायला गेलो त्यावेळेला प्रत्येकाने मला हेच कारण सांगितलं, पण त्याच्यातूनही त्यांचं आपल्या गणेश क्लासेसवर आणि त्या विद्यार्थ्यांवरती आणि पालकांवरती असलेलं प्रेम हे दिसून येतंय की त्यांनी वेळात वेळ काढून आज आपल्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी खरोखर त्या सर्वांचा आभार मानतो. माझ्यावरचं असलेलं प्रेम आणि आपल्या विभागावरचं असलेलं प्रेम आपण असंच अथांग सागराने सारखं जपत राहावं ही मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो.